थँक्यू व्हेरी मच राहुल शिरसाट, ज्यांची वाणी तुम्ही मागच्या मॅच मध्ये ऐकलीत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. भरपूर चांगलं समालोचन आज दिवसभरात आणि आजच्या रजनीमध्ये तुम्ही ऐकलं. मुकेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. राहुल शिरसाट यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिशय गुणवान आणि अभ्यासू समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि भावेश पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच राहुल शिरसाट, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपली वाणी या स्पर्धेला लागली त्याबद्दल RSC गोठिवलीच्या वतीने आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. RSC चषक 2026 चा घमासान तुम्ही अनुभवताय आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. एका बाजूला थीम आहे, ती म्हणजेच करंजा देवी शिरवणे वर्सेस टीम आहे रुद्र 11 माफे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय माफे टीमने आणि बॅटिंग साठी करंजा देवी शिरवणे टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश आणि प्रथम पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला चंदन. पहिलाच बॉल, बॅटची स्लाइस, चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये, प्रोटेक्शन नाहीये. पहिल्या बॉलवर आपलं खातं उघडतोय. फलंदाजी करत असताना सिद्धेश. यावेळेस पहिला बॉल फेकून दिला जातोय. खूप चांगलं कलेक्शन, खूप चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. सिद्धेश परतलाय. प्रथम सुतार आणि सिद्धेश अशी जोडी होती आणि त्यामध्ये सिद्धेशला परतावं लागलं. मुकेश पाटील, विशाल पाटील आणि बाळजी कांबळे यांचा सत्कार अमित पाटील यांच्याकडून. मुकेश पाटील साहेब असेल, विशाल पाटील असतील आणि बालाजी कांबळे असतील, त्यांचा यथोचित सन्मान अमित पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सगळ्याच तिन्ही मान्यवरांचा सन्मान केला जातोय. विकेटचं पतन होतंय. करंजा देवी शिरवणे टीम चा कुठलाही बॅटर जर लगातार 2 बॉलवर 2 षटकार किंवा 2 बॉलवर 2 चौकार लगवतोय तर क्रिकेटचे चाहते आणि भगवा वादळ म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे जॅक म्हात्रे यांच्या वतीने दिलं जाईल 1000चं कॅश प्राइज. हे पारितोषिक असेल शिरवणे टीमच्या खेळाडूंसाठी. लगातार 2 षटकार 2 चौकार साठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. ओम श्री युवा खेळाडू आहे, ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली होती. पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि सिद्धेशला परतावा लागलं. 1 गडी बाद 1 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ओम श्री फलंदाजीसाठी. स्टेप आउट केलाय. कव्हर रिजन मध्ये चूक लगवला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आपलं खातं उघडलंय ओमश्रीने. टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपलाय. दोन्ही आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात करंजा देवी शिरवणे टीम बॅटिंग करत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. प्रथम सुतार हा फलंदाजीसाठी पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्ष शिरवणे गावाच्या क्रिकेटमध्ये योगदान दिले. अनेक स्पर्धा मला आजही आठवते की मोनल स्पेसच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील अर्धशतक झळकवलं होतं याच खेळाडूने, प्रथम सुतारने. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. काय घडलंय? झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. प्रथम सुतारला देखील परतावा लागेल. प्रत्येक बॅटर हा मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी गफलत करतोय. 2 गडी बाद 2 अशी खराब सुरुवात. करंजा देवी शिरवणे टीम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद. सलामीची जोडी पहिल्याच ओव्हर मध्ये परत पाठवण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळते. चंदन वर्मा
मागच्या मॅच मध्ये देखील काय गोलंदाजी केली होती चंदन वर्माने. 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद केलेत चंदन वर्माने. मागच्या मॅच मध्ये पण जर पाहिलं तर टीम दिवाळीने चांगला परफॉर्मन्स केला आणि गावदेवी तळोली संघाला पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यामुळेच या मॅच मधून जो संघ जिंकेल तो गावदेवी दिवाळी टीम बरोबर शेवटचा सामना खेळेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचला होती सुरुवात. यावेळी देखील बॅटची एज कॉट बिहाइंड. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना काय गोलंदाजी सुरू आहे चंदन वर्माच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी. 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळाले पहिल्या 5 बॉलवर आणि 2 धावा खर्च केलेत चंदन वर्माने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. अचूक टप्पा भेदकता या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली आणि करंजदेवी शिरवणे टीमची टॉप ऑर्डर इथे कोलॅप झाली आहे. पहिला सिद्धेश बाद झाला जो 1 धावा करून तो बाद झाला. प्रथम सुतार तो 0वर बाद झाला आणि शुभम आल्यानंतर शुभम देखील बाद झाला 0वर. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 2 धावा. खराब परफॉर्मन्स, खराब बॅटिंग. शिरवणे टीम हा सामना जिंकावा लागेल त्यासाठी धावा करावा लागतील. रुद्र 11 माफे टीम ज्या टीमने भूमी 11 बोनकोडे टीमला पराभूत केलं आणि एका बाजूला टीम शिरवणे संघ देखील पहिला सामना जिंकला. चंदन वर्मा हॅट्रिकच्या बोल्यावर. मागच्या मॅच मध्ये देखील 2 विकेट गेली होती. या मॅच मध्ये देखील 3 विकेट आपल्या नावी करतोय. हॅट्रिक बॉल होईल का याकडे पाहिलं जाईल. न्यू बॅटर कल्पेश आला. कल्पेश आणि ओमश्री अशी जोडी पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल. शेवटचा बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा 3 गडी बाद अशी सुरुवात आहे शिरवणे टीमची. इथे देखील प्ले एन मिस स्टार्ट बॉलची सांगता होती. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज चंदन वर्माच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा 3 गडी बाद. खराब सुरुवात म्हणावं लागेल. स्टार्ट फार इम्पॉर्टंट असतो. हा स्टार्ट चांगला मिळाला नाही शिरवणे टीमला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 ओव्हर मध्ये धावा करावा लागतील. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे. RSA चषक 2026 आदरणीय नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय अनिकेत रमाकांत म्हात्रे आमचे आधारस्तंभ यांच्या संकल्पनेतून साकार झालेले RSA चषक 2026 RSA गोठ्युली प्रेझेंट्स. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी अनिल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अष्टबैलू खेळाडू आहे. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. शिरवणे टीमला हव्या असतील धावा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्या आणि 3 गडी बाद होताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपलं गेलं. एकमेव पॉवर प्लेचं षटक हे देखील तितकंच महत्वाचं ठरलं. या ओव्हर मध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळाला नाही. डिफेन्सिव्ह क्रिकेट. कॉट बिहाइंडची संधी. अनिरुद्ध डावरकर खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये स्वप्नील साष्टे यांच्या वतीने देखील एका झेलसाठी पारितोषिक ठेवण्यात आलं होतं आणि ते पटकावलं होतं अनिरुद्ध डावरकरने. या मॅच मध्ये देखील चांगला खेळ आणि चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळते ओमश्रीला. टीमची धावसंख्या अगदी स्तब्ध आहे 2 या आकड्यावर. अकोटपाचा बॉल आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. बघा पहिल्या बॉलवर सिंगल आली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. त्यानंतर 5 बॉलचा अगदी 5 बॉलची वाट बघावी लागली सिंगल साठी आणि 5व्या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 धावा दाखल करायला लागलीत.
कल्पेश आणि श्री वर्माला ओमश्रीला बॅटिंग करावी लागेल. अनिल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अष्टपैलू खेळाडू आहे. थोडीशी बातचीत केली जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावा कराव्या लागतील, धावांची आवश्यकता असेल टीम शिरोणे संघाला या मॅच मध्ये. हा सामना जर जिंकायचा आहे तर. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, कव्हर रेझर मध्ये स्ट्रोक चांगला लगोला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि 2 धावा कंप्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेट. ज्यावेळेस तुम्हाला षटकार चौकार येत नसेल त्यावेळेस सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं देखील महत्वाची भूमिका असते. तेच करत असताना कल्पेश आणि ओमश्री हे 2 बॅटर धावांसाठी झगडावा लागते, धावांसाठी प्रयत्न करावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राय केला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. रोहित पुजारी फंबलिंग पाहायला मिळते, पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्याचं कारण आहे रोहित पुजारी हा दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळेच फील्ड बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडीशी काळजी घ्यावी लागते. आज या मॅच मध्ये सेलिब्रेशन करत असताना रोहित पुजारीच्या डोळ्यावर इजा झाली, त्यामुळेच हा खेळाडू देखील महत्वाचा आहे. पुन्हा एकदा अनिल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज ओमश्रीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. मस्ट नीडेड 4. 4 धावा गरज आहे धावांची. या धावांसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि ओमश्रीच्या बॅट मधून हा महत्वाचा चौकार आलाय, पहिला चौकार. टीमची धावसंख्या 10. अकरा बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा अनिल जाधव. ओमश्री सेकंड वर पाहायला मिळते. बॅटची एज फ्लाय स्लीप मध्ये चेंडू फ्लाय होतोय, सिंगल मिळते. ओव्हर क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना करंजा देवी शिरवणे टीम कडून तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अनिकेत देवरे गोलंदाजी ट्रॅकवर. चला सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीमला सूचना असेल की लवकरात लवकर सामना आपल्याला कंप्लीट करायचे, त्यामुळे या सूचनेकडे देखील लक्ष द्या. अनिकेत देवरे मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती अनिकेत देवरेने. या मॅच मध्ये देखील कन्सिस्टंटली आपला परफॉर्मन्स करावा लागेल. सेकंड वर फलंदाज कल्पेश पाहायला मिळतो. नॉन सेकंड वर ओमश्री. थोडीशी पार्टनरशिप होत असताना धावा करण्यासाठी तुम्हाला 40-42 पर्यंत मजल मारावे लागेल. मागच्या मॅच मध्ये धावा जर पाहिल्या तर 41 धावा ह्या डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये देखील होऊ शकतील इतकी चांगली गोलंदाजी आहे टीम शिरवणेकडे. खोलबट टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातो. 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 1-1 धाव, 2-2 धाव याकडून स्कोर बोर्ड पुढे हलवत असताना, स्कोर बोर्ड पुढे जात असताना टीमची धावसंख्या 13 धावा धाव फलकावर लागलेत. 3 गडी बाद 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना खूप चांगला बॉल. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर उसळी घेतले. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलची पर्सेंटेज भरपूर प्रमाणात पाहायला मिळाली या इनिंग मध्ये. धारदार गोलंदाजी झाली आहे रुद्र 11 माफे टीम कडून.
सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेस केले. त्यामध्ये चंदन वर्मा असेल किंवा मागचं षटक अनिल जाधव असेल आणि आता गोलंदाजी करत असताना अनिकेत देवरे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. भावेश कडून चूक होतीये. कॅचेस विन द मॅचेस. महत्वाच्या मॅच मध्ये कॅच पकडणं महत्वाचं आहे आणि भावेश कडून चूक झाली आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता भावेश. भरपूर उंच होता बॉल, पकडणं इतकं सोपं नसतं ज्यावेळेस जी नेट फॉर्मॅट मध्ये प्रामुख्याने नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना. आकाश अगदी संपूर्ण काळं असतं, खाली जरी लाईट असली तरी ते कॉन्सन्ट्रेट करणं आणि बॉलवर नजर ठेवणं इतकं सोपं नसतं. कॅच ड्रॉप झाली आहे. टीमची धावसंख्या 15, 15 धावा. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल पकडला जातोय, खूप चांगला झेल. मुकेशच्या माध्यमातून विकेटचं होतंय पतन. फलंदाज कल्पेशला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय टीम शिरोणे संघाला. 4 गडी बाद 15 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे, म्हणजे 16 बॉलचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 15 धावा दाखल करायला लागलेत. RSA चषक 2026 हा घमासान आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजची पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीतील 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय प्रशांत. प्रशांतला आता शांत बसून चालणार नाही. प्रशांतला आता आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, धावा करावा लागतील. 15 वर 4 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत देवरे. खूप चांगला बॉल, भन्नाट वेग धारण केलं गेलंय. पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॅट्समनला बॉल कळलाच नाही की बॉल कशा पद्धतीने पिचिंग झाला आणि कशा पद्धतीने सुसाट विकेट कीपर कडे गेला. डॉट बॉलची सांगता होतीये. रुद्र 11 माफी टीम ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, जगडून ठेवलंय शिरवणे टीमच्या सगळ्याच बॅटरला. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 16 ऑन स्कोरबोर्ड. 16 धावा धावफल करायला लागलेत. रणवी मध्ये अडथळा येतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा. अगदी 4 दिवस ही श्रृंखला रंगली जाते. 32 संघांचा सहभाग. त्यामध्ये कोण संघ बाजी मारील आणि कोण होईल मॅन ऑफ द सिरीजची ही मोटर बाईकचा विजेता याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कोलबटाप्याचा चेंडू, डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 16 धावा दाखल करायला लागलेत. शेवटची ओव्हर आता हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल. स्वराज म्हात्रे कृपया आपण मंचावर या. स्वराज म्हात्रे, दी लाल टी शर्ट परिधान करून स्वराज म्हात्रे तुम्ही आलात. चला या मंचावर या. चला शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची जबाबदारी आता कुठल्या गोलंदाजावर दिली जाईल. चला गोलंदाजी ट्रॅकवर शमशाद खान गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. डावखुरा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे.
तर शमशाद खान माफे टीम कडून गोलंदाजी करत असताना शेवटची ओव्हर आहे. ओमश्री स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते आणि प्रशांत नॉन स्ट्राईक एंडवर आहे. शेवटची ओव्हर आहे. 16 धावा दाखल करायला लागलेत. धावा कमी पाहायला मिळतील. या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं आहे. कमीत कमी 20. पहिलाच बॉल उडवलाय, फेकून दिलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. ओम श्रीच्या बॅट मधून आलाय. ओ माय गॉड स्ट्रोक, षटकार, लाजवाब स्ट्रोक. अगदी स्लॉट मध्ये बॉल दिला होता, फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा षटकार येताना दिसतील. चला, अंपायर प्रोफेशनल आहेत, अंपायर डिसिजन देतील. खेळाडूने कृपया कुठल्याही अंपायरला प्रश्न करू नये. षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या 22. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ओमश्रीच्या बॅट मधून लेन बॉलला पिक केला, खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला. 6 धावांना टीमची धावसंख्या 22. या आकड्यावर 4 गड्याचा मोबदल्यात ओमश्री जो अखेरच्या षटकामध्ये आपल्या टीमसाठी योगदान देत असताना खोलबटापाचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करत असताना या चांगल्या गोलंदाजी मध्ये 3 ओव्हर मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता. पण शेवटच्या ओव्हर मध्ये शमशाद खानच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय, अटॅक केला जातोय. थोडासा कान मंत्र, थोडीशी बातचीत केली जाते. टीमची धावसंख्या 26. धावसंख्येला आकार येत असताना आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट, मॅच मध्ये मजा येईल. 40-42 धावा झाल्या तर नक्कीच या मॅच मध्ये एक वेगळा रंग पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातोय. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे. एकदा तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असताना मात्र ओव्हर थ्रू, अतिरिक्त धावा. रोहित टीमची धावसंख्या 28. 28 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा आल्या. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. प्रयत्न चांगला केला जातो रणजितच्या माध्यमातून. 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 30 धावा. बघा, मागच्या 16 धावा करण्यासाठी तब्बल 18 बॉल खर्च केले होते शिरवणे टीमने आणि मागच्या 4 बॉल मध्ये 14 धावा आल्या. हे आहे क्रिकेट. शेवटची अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चला, गोलंदाजी बदलली जाते आणि शेवटच्या 2 बॉल ची जबाबदारी आता गोलंदाज कोपरखण्याचे लोकेश वेटा, हितेश म्हात्रे, अनिकेत चव्हाण, बाला, तृशांत म्हात्रे यांना विनंती करतोय की प्लीज आपण मंचावर या आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
त्याने सांगितलं माझा हात दुखतोय मग केलं नाही ते. चला अंपायर डिसिजन घेतील आणि फायनली पुन्हा एकदा शमशेद खान गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये हर्षन पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 28. 30 धावा, माफ करा, 30 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये नक्कीच एक मजा येईल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शमशाद खान यावेळेस फटका हवेत आहे. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं होईल पतन. रोहित पुजारीने झेल पकडलाय आणि संपलाय. ओम श्रीचा खेळ आपल्या टीम साठी भरपूर चांगलं योगदान देत असताना ओमश्रीने तब्बल धावा केल्यात 21 आणि तो बाद झालाय. चांगला खेळ केला ओमश्री. अगदी टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर ही जबाबदारी खांद्यावर पेलवत असताना आपल्या टीमसाठी 21 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट गो. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय जय. शेवटचा बॉल. शमशाद खान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाईल का? कॅच होती ड्रॉप आणि दरम्यान मिळतील 2 धावा आणि तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 3 धावांना षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर आणि 34 धावांचे टार्गेट उभं केलंय. बघूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने या 34 धावा डिफेंड केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSA चषक 2026. बघूया माफे टीम या धावांचा पाठलाग कसा करतोय आणि शिरवणी टीम या धावांचा बचाव कसा करतोय. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा RSA चषक 2026 घमासान. प्रशांत सर कुठे आले? लिहिले त्याने. 34 आहे रे. मला काय माझा आता माझा टर्न संपलाय. नाही माझा आता टर्न संपलाय. आता मी डायरेक्ट किक मारीन ना घरी जाऊन. सँडी सर जागाच ना, झोपू नको. शेवटची मॅच करायची तुम्ही. 18 मिनिटात मॅच संपवायची. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSA चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये पहिली रजनी पहिला दिवस हा रंगला जातोय आणि सामना आपल्या समोर रंगला जातोय. करंजा देवी 11 शिरवणे वर्सेस रुद्र 11 माफे. पहिला डाव संपला आणि शिरवणे टीमने बॅटिंग करत असताना
33 धावा उभारल्यात आणि 34 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना टीम शिरवणे संघाने. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. भावेश पाटील आणि त्याच्या समेत रोहित पुजारी अशी सलामीवीर पाहायला मिळतील. भावेश पाटीलचा विचार केला तर भूमी 11 बोनकोडे टीमच्या अगेन्स्ट काय बॅटिंग केली होती. 3 षटकार लगवून 4 षटकार लगवून आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावे केला होता. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित पुजारी जो अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला आणि रुद्र 11 माफे टीम मध्ये जेव्हापासून रोहित पुजारी या खेळाडूची एंट्री झाली ना तेव्हापासून या खेळाडूने आणि या टीमने चांगला परफॉर्मन्स केला. बघूया 34 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये पण लो स्कोर मॅच अनेक वेळा आपल्याला हाय व्होल्टेज होताना देखील पाहायला मिळतात. पण बघूया हा सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल की रुद्र 11 माफे टीम हा सामना लवकर संपेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पॉवर प्लेचे षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजावर सोपवली गेली. तर पहिले षटक हाताळण्यासाठी ज्या बॅटरने 21 धावांचं योगदान दिलं आणि या मॅच मध्ये आपल्या टीमला 34 पर्यंत मजल मारण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावली तो ओम श्री गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिले षटक 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट होतं मोठं नाहीये. लक्ष इतकं कठीण नाहीये पण वेळ सांगून जाईल की ह्या धावाची होतील की नाही. रोहित पुजारी पॉवर प्लेचं षटक आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल प्ले इन मिस डॉट बॉलची सांगता होतीये. जशी रात्र सरते ना तसतसा मात्र ही खेळपट्टी वेगळा रंग दाखवतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये 60+ धावा 50+ धावा झाल्या पण त्यानंतर वातावरण शांत झालं. त्यानंतर खेळपट्टीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि गोलंदाजाचा बोलबाला राहिला. ओम श्री अवे फ्रॉम द बॉडी खडे खडे खेळ आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह रोहित पुजारीच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग चौकार 4 धावा. लाजबाब स्ट्रोक. अगदी कुठलाही फुटवर्कचा वापर न करता इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर काय स्ट्रोक लगवलाय. 4 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 4. अजूनही 30 करायचे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. ओम श्री गोलंदाजी ट्रॅकवर. रोहित पुजारी एक दर्जेदार खेळाडू आहे. एक भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि चांगला खेळ राहिलाय रोहित पुजारीचा रुद्र 11 माफे टीम साठी. खोलबट टप्प्याचा चेंडू इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. कव्हर रिजन मधून 2 क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते पण 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 6. या आकड्यावर 3 बॉलचा खेळ संपलाय. अगदी आपले ग्लोव्ज उतरून प्रथम सुतार हा सिली मिड ऑफ रिजन मध्ये आलाय. सिली मिड ऑन रिजन मध्ये आलाय. आणि विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये शुभम आलाय. फ्लाय स्लिप होती ती पण काढण्यात आली. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. फटका चांगला ऑन साइडला. वडा शॉट मॅक्सिमम. रोहित पुजारी सेट ऑन फायर. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 12. आता 22 करायची आहेत. या खेळपट्टीवर भले भले फलंदाज स्ट्रगल करताना दिसले पण रोहित पुजारी अशी बॅटिंग करतोय की या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. म्हणजेच इतकाच क्लास इतका दर्जेचा खेळ सध्याच्या घडीला रोहित पुजारीच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या आकड्यावर 4 बॉलचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात झाली आहे. 34 धावांचं उत्तर देत असताना चला प्रथम सुतार वेळ वाया घालू नका.
10वी 12वीच्या परीक्षा आहे, त्यामुळेच आपल्याला सामने लवकर उरकायचे, त्यामुळे डिस्कशन जास्त करू नका. ICC बोर्ड 10वीचा पहिला पेपर उद्या आहे, त्यामुळेच लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे. आखो टप्प्याचा बॉलला पुल केला जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 13 धावा दाखल करलेत. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. भावेश शशिकांत पाटील. मागच्या मॅच मध्ये 4 षटकार लगवले होते आणि ते 4ही षटकार गगनचुंबी होते. प्ले एन मिस. काय घडलंय? यशांचा वेध घेतोय आणि फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन होतंय. भावेश पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 21 करायचे. 18 बॉल 21. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत फलंदाजीसाठी दाखल झालाय. अनिकेत देवरे, ज्या खेळाडूने बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये माफी टीमसाठी नेहमीच कॉन्ट्रीब्युशन दिलं, तो अनिकेत देवरे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. चांगली सुरुवात, पण चिंतेची बाब ही आहे की विकेट प्राप्त झाली शेवटच्या बॉलवर आणि भावेश इनफॉर्म बॅट्समन परतलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 21 धावा. चला, ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी शुभम आलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 21 करायचे. रोहित पुजारी स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडवर आपल्याला अनिकेत देवरे. 18 बॉल 21 करायचे आहेत. एक सामना दोन्ही टीमने जिंकलाय. दोन्ही टीमचं कॉन्फिडन्स नक्कीच वाढलं असेल. बॅटची एज. थर्ड वन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. सिंगल जरी आली ना तरी रुद्र 11 माफे टीमच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि सध्या करंजाई देवी शिरवणे टीमच्या डगआउट मध्ये स्मशान शांतता आहे. त्यासाठी तुम्हाला डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, त्यासाठी विकेट प्राप्त करावे लागतील. फटका चांगला आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. रोहित पुजारीच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. वाडा शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय सीमारेषी पलीकडे. रोहित पुजारी या मॅच मध्ये रंगात आहे, ढंगात आहे आणि आपल्या मूड मध्ये आहे. आता 16 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. आता बॉल जास्त आणि धावा कमी, असं फार कमी वेळा चित्र पाहायला मिळतं. रोहित पुजारी काय स्ट्रोक लगवलेत. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आला. टीम साठी योगदान देत असताना अखोटप्प्याचा बॉल. पुलचा फटका. सिंगल मिळतीये. 13 ची आवश्यकता आहे. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 13 धावांची आवश्यकता. अगदी मॅच कंट्रोल मध्ये आहे, मॅच अवाकामध्ये आहे. तो प्रयत्न करत असताना रोहित पुजारी सेट झालाय आणि ज्या वेळेस हा खेळाडू सेट होतो ना त्या वेळेस प्रतिस्पर्धी संघाला अगदी अडचणीत आणतो. रोहित पुजारी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करत असताना मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलची सांगता होती. आता 14 मध्ये करायचे 13 धावा.
14 बॉल 13 धावांची आवश्यकता. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय? रोहित पुजारीला परतावा लागेल. टिट फॉर टॅट. आता मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालाय. रोहित पुजारी परतलाय, विकेटचं होतोय पतन. आता 13 मध्ये 13 मॅच ऑन आहे. दोन्ही टीम साठी संधी आहे. शिरोणे टीम देखील सहजासहजी हार मानणार नाही. शिरोणे टीम देखील या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आल्या, त्यामुळेच हा संघ देखील तितकाच चांगला परफॉर्मन्स करेल यात तीळ मात्र शंका नाही. न्यू बॅटर मिस्टर अनिल जाधव आलाय आपल्या टीम साठी. रोहित पुजारीने एक महत्वाची भूमिका बजावली. 21 धावांचं योगदान दिलं. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर पाहिली 21 धावा झाल्यात, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या धावा आतापर्यंत रोहित पुजारीच्या बॅट मधून आलेत. न्यू बॅटर अनिल जाधव आजही आठवतोय उपजिल्हा प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये, बेलापूरच्या स्पर्धेमध्ये अगदी 16 बॉल मध्ये 56 धावांची एक झंझावत खेळ केली होती. बेलापूरच्या स्पर्धेमध्ये नाईट फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ केला होता. अनिल जाधव आल्या मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. आता इक्वेशन आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 12-13 इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. एखादं चांगलं षटक हाताळलं तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होईल, पण एखादा मोठा फटका आला तर मॅच वन साइडेड होईल. हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा भरोसा नाही आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अंतिम 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 13 करायचे. फ्लड लाईट डे नाईट स्पर्धा आणि अगदी या थंड वातावरणामध्ये या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना आमचे मैदानाच्या आतमधले असलेले सगळेच प्रेक्षक. शिवा जाधव यांचं आगमन झालंय. बॉस पश्चिम महाराष्ट्र आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. खऱ्या अर्थानं पाटण तालुक्यातून नवी मुंबईचा प्रवास, या प्रवासामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट कशा पद्धतीने चांगलं होईल यासाठी महत्वाची भूमिका बजावली शिवा जाधव बॉसने. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. जाऊया 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार होतोय प्रथमेश. प्ले एंड मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 11 मध्ये 13 करायचे. 11 बॉल 13 धावा. वाटा मॅच. लाजवाब सामना, हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना. 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता असताना पहिला बॉल डॉट आला. आता 11 मध्ये 13 करायचे. 11 बॉल 13 धावा. अनिकेत देवरे स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. फटका फसला, चेंडू हवेत आहे, त्या खाली ओम श्री. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण की अजूनही शिरवणे टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. 16 बॉल 14 पाहिजे होत्या आणि त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर विकेट. म्हणजेच मागच्या 5 बॉल मध्ये एकही धाव आली नाही आणि 2 गडी बाद झालेत. प्रेम सावंत, करण सावंत आलाय. करण सावंत फलंदाजीसाठी आलाय. 10 मध्ये 13 करायचे. 10 बॉल 13. चला सामना स्पीडअप करा. दहा बॉल 13. करण सावंत, अनिल जाधव अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. दहा बॉल मध्ये 13 धावा करायचेत. लाजवाब सामना. हो हो हो,
प्ले अँड मिस. काय सामना आहे. जिकडे शिरोने टीम स्तब्ध बसली होती, शांत बसली होती, त्या डगआउट मधून आता टाळ्या आणि शिट्ट्या येतात, जोराचा आवाज येतोय आणि जिथून टाळ्यांचा कडकडाट होता तो रुद्र 11 माफी टीम आता शांत बसलाय. हे आहे क्रिकेट. म्हणूनच म्हटलं जातं ये खेल नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. आता 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. अकोटप्याचा बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. काय घडलंय. खराब फेकी सिंगल मिळतीये. आता इक्वेशन बदललंय. 12 करायचे, 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा, 12 धावा 8 चेंडू. सुपर मॅच. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. आणि काय संघर्ष केलाय आणि काय पलटवार केलाय. या मॅच मध्ये सुपर मॅच. करंजा देवी शिरवणी टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अगदी या मॅच मध्ये आता पलटवार केलाय. 8 मध्ये 12 करायचे. अनिल जाधव स्ट्राइक एंडवर बॉल मिळते. एक मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातोय. अकोटप्याचा बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता काय घडलंय. 7 मध्ये 12. आता 7-12चा उतारा कोणाच्या नावावर लागेल हे पाहिलं जाईल. 12th मॅनच्या हृदयाची धडधड वाढली. एका बाजूला जर पाहिलं तर शिरोणे टीम, तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 माफी. वाटा मॅच. 7 चेंडू 12 धावा, 12 धावा 7 चेंडू. वाटा मॅच. पैसा वसूल सामना. या मैदानाच्या आतमध्ये अनेक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. 7 बॉल 12. अनिल जाधव सेकंड बॉल पाहायला मिळते. प्ले अँड मिस. काय गोलंदाजी. लाजबाब षटक. फक्त 1 धाव खर्च केलीत गोलंदाज प्रथमेशने. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रथमेशसाठी. काय गोलंदाजी राहिली. वाटा मॅच. सामना होता कुठे, सामना आला कुठे. जिकडे 16 बॉल 14 करायचे होत्या, आता 6 बॉल 12 करायचे. म्हणजेच मागच्या 10 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्या. वाडा मॅच. पैसा वसूल सामना. थंडीच्या दिवसामध्ये, थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हाला गरमी जाणवणारा सामना. झोपेची तयारी जर तुमची झाली असेल तर तुमचा झोप उडवणारा सामना. व्हॉट्सअप इन्स्टा आता बाजूला ठेवण्याची वेळ आहे. कडे आता 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय प्रथम सुतारकडे अनुभव आहे. या अनुभवाचा वापर करावा लागेल. जॅक मात्र देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. खोलबा टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाज करण सावंत ठसलाय. वाडा मॅच. लाजबाब सामना. 11 बॉल मध्ये फक्त 2 धावा करू शकला रुद्र 11 माफी टीम. न्यू बॅटर मुकेश आलाय. काय पलटवार केलाय. काय सामना पाहायला मिळतोय. लाजबाब सामना. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. सुपर मॅच. पाच चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. पलटवार केलाय शिरोने टीमने. सुपर मॅच. लाजबाब सामना. 5 चेंडू 12 धावा. न्यू बॅटर मुकेश अनिल जाधव आपल्याला नॉन स्ट्राइक वर पाहायला मिळतोय. तो देखील मागच्या 3 बॉल मध्ये स्ट्रगल करताना दिसला. प्रथम सुतार
गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना डिफेन्सिव्ह क्रिकेट एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल का आणि डिक्लेअर. अटॅक करणं गरजेचं होतं. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आता इक्वेशन आहे 4 मध्ये 11. 4 बॉल 11, 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. वाटा मॅच. सुपर डुपर सामना पाहायला मिळतोय. प्रथम सुतार शेवटची ओव्हर हाताळत असताना या मॅच मध्ये खोलबटापाचा चेंडू फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. विकेटचं पतन. ओ माय गॉड, काय झालंय. आणखीन एक विकेटचं पतन. आता इक्वेशन बदललंय. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. काय पलटवार, काय जवाब दिलाय. तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब बिखरते तब और जोर से निकलते. क्रॉस नाही आहे. न्यू बॅटर स्ट्राइक एंडवर येईल. 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 3-11. शमशाद खान फलंदाजीसाठी आलाय. ज्या शमशाद खानच्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 17, त्याच धावा कुठेतरी राहिलेत. आता शमशाद खानला अगदी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चला सामना स्पीडअप करा. सामना स्पीडअप करा. तीन बॉल मध्ये करायचे तब्बल 11 धावा. मॅच होती कुठे, मॅच झाली कुठे. हे आहे क्रिकेट. प्ले अँड मिस. बघा, चेंडू हातात असेल तर तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता 2 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 11 धावा. अनिल जाधव अगदी स्ट्राइक साठी चाचपडतोय. 2 बॉल 11 म्हणजेच मागच्या 14 बॉल मध्ये फक्त 3 धावा आल्या. हे आहे क्रिकेट. सँडी सर, 14 बॉल मध्ये फक्त 3 धावा. 14 बॉल मध्ये जरी 10 धावा आल्या असत्या तर शेवटच्या 2 बॉलवर 2 धावा राहिल्या असत्या. दोन बॉल 11 धावांची आवश्यकता. इथे देखील आणखीन एक डॉट बॉल. काय मॅच, काय सामना. लाजवाब सामना पाहायला मिळतोय. दोन बॉल 11 करायचे होते. आता एक बॉल 11 करायचे आहेत. वॉट अ मॅच. लाजवाब सामना पाहायला मिळतोय. सुपर मॅच. काय पलटवार केलाय या मॅच मध्ये. आणि अखेरच्या बॉलवर धावा येतील आणि अशा तऱ्हेने करंजादेवी टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम. चला लगेचच टॉस साठी या. प्रशांत शेठ भोईर यांच्या वतीने टीम शिरवण्यासाठी तब्बल 5,000चा कॅश प्राइज दिला जाईल. हा पैशाचा पाऊस होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने सेलिब्रेशन पाहायला मिळालं शिरोने टीम कडून. अभिनंदन टीम. वेलप्लेट. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. चला प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच गोज टू
प्रथम सुतारने चांगली गोलंदाजी केली, पण त्या अगोदरचं षटक म्हणजेच तिसरं षटक प्रथमने हाताळलं. तो खेळाडू ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. एक धाव देऊन या मॅचला निर्णायक स्थितीवर आणलं. तो खेळाडू प्रथम ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. प्रथमेश ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन या गावदेवी दिवाळे साई पाटील यांचे शुभस्ती दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच. प्रथम ज्याने तिसरं षटक हाताळलं तो प्रथम ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. प्रथमेश प्रथमेश कुंभार